चारधाम स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरुद्ध आर के बिल्डर्स नाणेफेकी जिंकून निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा इन्व्हाइट केलाय फलंदाजीसाठी चारधाम या टीमला। मनकोली गावातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व दिलदार हस्ती आणि माजी सरपंच गणेशजी केणी एका बाजूला त्यांचा संघ चारधाम आणि आर के बिल्डर्स ही टीम खेळती आहे आणि त्या टीमचे ओनर जॉन टी केणे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय। सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे। ओपनिंग पेअर 40+ माध्यमातून केतन माळी ब्रेझा गाडी आहे 7921 मला वाटतं गणेशदा परशुराम किनी यांची गाडी आहे 1921 क्रमांकाची 4 व्हीलर ब्रेझा गाडी। कृपया आपण व्यवस्थित पार्किंग झोन मध्ये पार्क करायचे। मॅचला होतीये सुरुवात। छापलेली पुस्तकं वाचल्यानंतर खरं ज्ञान मिळत नाही, अनुभवाचं पुस्तक वाचल्यानं खरं ज्ञान मिळतं। कारण छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असतात पण अनुभवाच्या पुस्तकाचा लेखक आपण स्वतः असतो। तर स्वतःला सिद्ध करण्याची धडपड या मनकोली प्रीमियर लीगच्या प्रत्येक खेळाडूमध्ये आणि त्या धडपडीला त्या जिद्दीला जो आज सलाम करेल तर आज तो इथे जिंकताना दिसेल। कारण म्हटलं जातं ना मित्रांनो, दुनिया झुकती है सिर्फ झुकाने वाला चाहिए। विश ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट। पहिले षटक बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे। बॉलर अविन माळी, लास्ट इयरचं MPBL मला आजही आठवतं। अविन माळीनं प्रत्येक मॅच मध्ये स्वतःच्या नावाचा एक इम्पॅक्ट टाकलाय। तर दुसऱ्या बाजूला फलंदाजीसाठी केतन आणि त्याच्या सोबतीनं खरं तर जे नाव महाभारतामध्ये फार महत्वाचं राहिलं, जो अर्जुनाचा सारथी होता आणि जर सोबती चांगला असेल तर युद्ध जिंकलं जातं, श्री कृष्ण माळी। ऑल द बेस्ट दोन्ही टीमला। पहिलाच बॉल बॅटची कडा, यष्टी रक्षकाच्या हातामध्ये बॉल जातोय निर्धाव। यानंतर मॅडी 11 आणि श्री गणेश असंघ दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी तयारीत राहायचंय। श्री गणेश आणि मॅडी 11। पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती फटका लाजवाब, फिल्डिंग दर्जेदार, थ्रो चांगला, रनिंग बिटवीन द विकेट चांगली, रन मिळते, एक अकाउंट ओपन झाला टीम चारधाम स्पोर्ट्स। धाव फलकाला झाली आहे, डावाला झाली आहे सुरुवात, पहिली सिंगल आली आहे केतन माळीच्या बॅटमधनं। गिक्सर बाईकची की मिस झाली आहे, चावी हरवली आहे। ज्या कोणाला सापडली असेल त्यांनी कॉम बॉक्स मध्ये जमा करा, भेटेल। मनकोलीच कुठे जाणार नाही, कारण गावातल्या गावातच ही दीपावली साजरी केली जाते आहे क्रिकेट सोबत। क्रिकेटचं सर्वात जास्त वेळ जर कुठे आहे ना तर हे भिवंडी शहर आहे मित्रांनो। अनेक आता तुम्हाला लीग स्पर्धा पाहायला मिळतील, त्यातलीच एक MPL सर्वाधिक मोठी ग्रामीण प्रीमियर लीग तुम्ही पाहता। बॅटची आतली कडा घेऊन बॉल चालला फाईन लेगच्या दिशेनं, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय। स्वतःची काळजी देखील घ्या। 40+ खेळाडू आहेत, यंगस्टर्स आहेत, सगळ्यांची एकत्रित सांगड घालून आज मनकोली प्रीमियर लीगचं हे 27वं पर्व पार पडतंय। ऍड झाली आहे या ठिकाणी सिंगल नंतर ही डबल आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे। धाव फलकावरती धावा 3। सलामीची जोडी मैदानावरती 40+ माध्यमातून आणि 40+ नियमावली अशी आहे, पहिल्या षटकात जर तुमच्या 3 विकेट 40+ गेल्या तर मात्र ती ओव्हर कुठेही कंप्लीट दिली जाईल। मग ते 3 बॉल कंप्लीट असू द्या 4 असू द्या, हा MPLचा एक नवा नियम। तर खेळाडू थोडासा दुखापतग्रस्त झालाय, जे तुमचे 12th मॅन आहेत किंवा एक्स्ट्रा जो प्लेयर आहे त्यांना मैदानाच्या आत जायचं। कारण प्रत्येक टीम मध्ये आपण 13 खेळाडू पाहतात, 10 संघ 130 खेळाडूंचा सहभाग। आपण चर्चा करत होतो भिवंडीच्या क्रिकेट बद्दल। अगदी क्रिकेट विश्वातील एक अग्रमानांकित हे शहर आहे आणि या भिवंडी क्रिकेटला ज्या नावानं खऱ्या अर्थानं 7 समुद्र पार नेलं, वंडर बॉब भिवंडी जयेश पाटील ते देखील ओम फोटोशॉपच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतात। तर JP आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि विश यू हॅपी दिवाळी वंडर बॉब भिवंडी। गिक्सरच्या बाईकची की सापडली आहे, 500 जमा करा आणि घेऊन जा, दिवाळी आहे।
अल्पेश गायकवाड यांच्या अकाउंटमध्ये 500 तुम्हाला सबमिट करायचे आहेत आणि त्यानंतर तुमच्या बाईकची चावी तुम्हाला दिली जाईल. टीमची टोटल धाव फलकावरती 3. बॉल तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर. बॉल तयार अभिन माळी. बॉल तयार अभिन राईट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर ऑन साइडला फटका चांगला. विनीत माळी त्या ठिकाणी आलाय. कशी सोडेल तो कॅच. टिपलाय झेल. संपलाय पहिल्या फलंदाजाचा खेळ. धक्का लागलाय. 4 धाम स्पोर्ट्स टीमला विकेट मिळतीये. RK बिल्डर्स आणि मिळवून दिली आहे टीम मधील एक अनुभवी आणि मुख्य गोलंदाज अभिन माळी यांच्या खात्यात ती जाईल. एका बाजूला कॅप्टन विनीत माळी अपकमिंग स्टार ऑफ भिवंडी क्रिकेट. दुसऱ्या बाजूला मोहित. अतिशय चांगली कामगिरी नेहमीच सातत्यानं त्याने केली आहे. या 2 यंगस्टर्स मध्ये हे बॅटल रंगताना तुम्हाला पाहायला मिळेल. हे बॅटल आहे मोहित विनीत मध्ये. हे बॅटल आहे RK बिल्डर्स वर्सेस 4 धाम स्पोर्ट्स. या 2 टीमच्या दरम्यान प्रत्येकी टीम 4 सामने खेळताना दिसेल. 3 सामने जिंकणारी टीम टेबल टॉप करेल. 2-2 टीम ज्या विनर्स असतील 2 मॅचेस जिंकून त्यांच्यामध्ये नेट रन रेट आणि नेट रन रेट साठी जर आपण पाहिलं तर ऑनलाईन स्कोरिंग अल्पेश गायकवाड करतायत. दुसऱ्या बाजूला आपण पाहताय ज्ञानेश्वर मुकादम. पुढची मॅच मॅड 11 वर्सेस श्री गणेश A. दोन्ही टीमने यायचे टॉस साठी. कॅप्टन्स न्यू बॅटर देवानंद माळी नंबर 3 वरती. देवानंद माळी मध्ये ताकद धावा बनवू शकतो हा खेळाडू. 4 धाम स्पोर्ट्स साठी गरज रन्सची कारण पहिल्या इनिंग मध्ये तुम्ही बॅटिंग करताय. फटका चांगला. देवानंद माईच्या बॅटमधनं एका टप्प्यावरती सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाम स्पोर्ट्स साठी आलेला हा उपयुक्त दर्जेदार MPL 4. थँक्यू DJ. आणि यानंतर जर दुसरा 4 या ठिकाणी येतोय फलंदाज देवानंद माईच्या बॅट मधून तर मानकोली गावातील एक राजा माणूस गणेश दादा अर्थात जिग्या दादा यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल फलंदाजाला. बॉल तयार अभिन अंतिम बॉल. फटका चांगला मात्र फिल्डर आहे. लॉंग ऑनला आता लॉंग ऑफला आणलंय. ओव्हर द बॉलर हेड हा फटका होता. रनआउटची संधी. थ्रो खराब. 2 धावा कंप्लीट. चांगल्या स्थितीमध्ये आता दोन्ही टीम्स पाहायला मिळतात कारण एका बाजूला सुरुवात चांगली झाली RK बिल्डर्स टीम साठी. त्यानंतर आपण पाहिलं कमबॅक टीम 4 धाम स्पोर्ट्स. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची टोटल धाव फलकावरती 1 गडी बाद 9 धावा म्हणजे एक चांगली गोलंदाजी आणि एका बाजूला चांगली फलंदाजी झाली आहे असं म्हणावं लागेल. प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारासाठी मनकोलीचे माजी सरपंच आणि या क्रीडा नगरीसाठी देखील ज्यांनी अफाट मेहनत सातत्यानं घेतली आहे मनकोली गावाच्या विकासासाठी असं व्यक्तिमत्व आदरणीय गणेशदादा केणी यांच्याकडनं चौकाराला 500 आणि प्रत्येकी षटकाराला 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. म्हणजे आज दिवाळीचा बोनस 4 धाम स्पोर्ट्स साठी फार मोठा आहे. चौकार षटकार मारत चला. ATM मध्ये अमाऊंट ऍड होत जाईल. एका षटकानंतर धावा धावफलकावरती 9. लाईफ इज हार्ड बट गिव्हिंग अप वॉन्ट मेक इट बेटर. आयुष्य कठीण आहे. प्रत्येकाला ते सुंदर हवं असतं आणि आयुष्य जर सुंदर बनवायचं आहे तर आयुष्यातील येणाऱ्या अडचणींवरती तुम्हाला मात ही करावीच लागेल. MPL चं हे पर्व पाहिल्यानंतर फक्त इतकंच म्हणेल भिवंडी क्रिकेट जगतात चर्चा आहे मनकोली गावाची. मनकोली प्रीमियर लीगच्या आयोजनाची आठवण तर सदैव येत राहील. मनकोलीच्या
प्रत्येक पर्वाची, कारण तब्बल 26 पर्व MPL ची अतुलनीय अशी पार पडली आहेत आणि 27व्या पर्वात आपण पदार्पण केलंय. त्यामुळे जिंकणार कोण, आता या गोष्टीसाठी आजपासून सुरू झालेला संघर्ष दिवाळीच्या तब्बल 3 दिवस तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळेल. आणि RK बिल्डर्सच्या कोणत्याही गोलंदाजानं विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर टीमचे ओनर जॉन्टी केणी यांच्याकडून दिले जातील तब्बल 5000 म्हणजे 5000 रुपयाचं कॅश प्राइज विकेट हॅट्रिकसाठी. बॅटल दोन्ही बाजूला सुरू आहे. एका बाजूला मैदानाच्या, दुसऱ्या बाजूला पारितोषिकांचं. मानकोली प्रीमियर लीगचं 27वं हे अभिमानास्पद पर्व तुम्ही एन्जॉय करताय. रंगतदार लढत तुमच्या समोर चारधाम बनाम RK बिल्डर्स या दोन टीमच्या दरम्यान. ओव्हर नंबर 2 बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे. गोलंदाज दीपेश केणी आणि फलंदाजीसाठी सज्ज झाला आहे केतन माळी. सुरुवात थोडीशी केतन माळीची शांत आहे. पाहिजे कशा प्रकारे कमबॅक या ठिकाणी केला जाईल. फटकाला जवाब आहे. इनफिल्डच्या वरनं पाठवला बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटला. फिल्डर आला आहे कवच मधनं. 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलाय. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 11 धावा. पिंपळाच्या रोपासारखं माणसाला ना खडकावरती उगवता आलं पाहिजे. अरे निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवरती चालता देखील आलं पाहिजे. वादळाचं काय, ती येतील आणि जातील. मातीत घट्ट पाय रुतून राजासारखं रुबाबानं उभं राहता देखील आलं पाहिजे. तर रुबाब जपायचं आहे दोन्ही टीम्सला, प्रत्येक खेळाडूला. कारण मानकोली प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक वर्षी एखादा खेळाडू तुम्हाला हायलाइट होताना दिसतो. आज तो खेळाडू, त्याचा शोध इथनं सुरू होईल. ओव्हर द विकेट. टप्पा रिटर्न क्रीजच्या बाहेर. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी मिळतीये. मुख्य पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहता दोन्ही हात त्या ठिकाणी खोलत असताना राजेंद्र पाटील सर. राजेंद्र पाटील सरांना देखील या हंगामासाठी भरपूर शुभेच्छा. कारण परेश महाजन असतील, प्रल्हाद दादा असतील, लेजंड अंपायर. आणि आता नव्यानं हे नाव पुन्हा एकदा भिवंडी अंपायरिंग क्षेत्रामध्ये जोडलं जात आहे. राजेंद्र पाटील सरांचं विश ऑल द बेस्ट फॉर युअर जर्नी. दीपेश केनी बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा टाकावाच लागेल कारण हा देखील रिटर्न क्रीजच्या बाहेर. अजून एक व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी येताना दिसत आहेत. दोन्ही बाजूला बॉलिंग युनिट चांगलं आहे. एका बाजूला विनीत माई सारखा अष्टपैलू खेळाडू, दुसऱ्या बाजूला मोहित आहे. एका बाजूला तुम्ही दीपेशला पाहताय आणि अजूनही चारधाम स्पोर्ट्स मधल्या पॉवर हिटर बॅट्समनचं येणं मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. टीमची टोटल 13 वरती पोहोचली आहे. 13 ऑन बोर्ड. 13 धावा धावफलकावर. आता चर्चा होतीये कॅप्टन विनीत माळी आणि त्या ठिकाणी गोलंदाज दीपेश मध्ये कशा प्रकारे रोखलं जावं. ज्या एक्स्ट्रा रन जातात लय कशी शोधावी त्यासाठी चर्चा तर झाली. मग बॅटच्या रडार मध्ये जर एखादा बॉल आला ना, केतन माईच्या बॅटची जो स्विंग आहे ना, छक्कानंही 8 पाहायला मिळेल. बॉल तयार. राऊंड विकेट आले यावी. अँगल बनून कॉरिडॉर मध्ये अप्रतिम बॉल. हेच तर चुकत होतं. जर तुम्हाला वाईट यॉर्कर टाकायचं ओव्हर द विकेट आल्यानंतर धनुष्य बाणासारखा हात फिरवावा लागतो. थोडासा जर अँगल मिस झाला, व्हाईट बॉल टप्पा भरकटला जातो. विनीतनं तेच सांगितलं, जर हेच करायचंय तर राऊंड विकेट येऊन कर, यश मिळेल. आणि तेच घडलं. डॉट जातोय हा बॉल. कमबॅक करत असताना बॉल दीपेश केणी. षटकातील पुढचा बॉल. बॅटची बाहेरची कडा. थर्ड मॅनला आउटफील्ड फास्ट. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. कारण MPL चा जर आपण रूल्सचा विचार केला तर नियमावली काही अशा प्रकारे आहे. फलंदाज बाद झालेत त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात. देवानंद माळी 2 धावा कंप्लीट झालेत. तिसरी रन घेत असताना फलंदाज कोण बाद झाले ती चर्चा सुरू आहे. तर बाद झाले त्या ठिकाणी आय थिंक प्रल्हाद दादा चर्चा करत असताना फलंदाज केतन माळी. केतन माळीची विकेट जाईल. म्हणजे नॉन स्ट्रायकर एंडला विकेट गेली आहे. नौखा येणारा फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडला पुढे सरकेल. धावा मिळाले 2 आणि 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल पुढे सरकत असताना जर आपण पाहिली तर ती जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. वेळ फारसा जास्त जातोय. लक्षात सुद्धा MPL ची जी ऑर्गनायझर कमिटी आहे सातत्यानं तुम्हाला सांगतेय थोडं फास्ट खेळा जेणेकरून आजच्या ज्या सगळ्या लढती आहेत त्या व्यवस्थित पार पडतील. नवीन फलंदाज मैदानावरती विकी पाटील. मनकोलीच्या प्रीमियर लीग बद्दल आपण चर्चा करत होतो, रूल्स बद्दल. पॉवर प्लेच्या जे पहिल्या षटक आहे 40+ गोलंदाज हातातील. बॅटिंगसाठी देखील 40+ खेळाडू येतील पहिल्या षटकात. आणि 38 सर्कलच्या बाहेर जर आपण पाहिलं
तर मात्र तुम्ही तब्बल 7 खेळाडू ठेवू शकता. यष्टीरक्षक, गोलंदाज आणि त्याच्या सोबतीनं 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये ठेवायचे आहेत. त्यामुळे रन्स फारशा आज बनत नाहीयेत. फुल टॉस बॉल समोर खेळलेत कवच मध्ये, एक्स्ट्रा कवच क्षेत्ररक्षक चेंडूवरती, सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न यशस्वी झालाय. 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकतंय. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच धावफलकावरती धावा ज्या जाऊन पोहोचलेत 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकावर. त्याचे किती धावेचं लक्ष या ठिकाणी लावलं जाईल. राऊंड विकेट, फटका ओव्हर द बॉलर हेड, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. कदाचित चॅलेंज मोठं आहे. नाही थांबणार आहे बॉल, चाललाय निघून सीमारेषा बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स, 4 रन आणि 500चं कॅश प्राइज या ठिकाणी जमा होईल गणेशदा केणी यांच्या खात्यातून. फलंदाजाच्या नावावरती प्रत्येक 4-500, प्रत्येक 6 1000 म्हणजे दिवाळी आणि पारितोषिकांचा वर्षाव या ठिकाणी 4 धाम स्पोर्टच्या खेळाडूवरती. असे प्राइज लागल्यानंतर जिघ्यात त्या प्रत्येक खेळाडू म्हणाल नेक्स्ट इयर 4 धामचीच टीम भेटू दे. 2 षटकं संपली आहेत. टीम 1 बॉल बाकी आहे. दुसऱ्या षटकातील 2 वाईट बॉल आले आणि धावफलकावरती धावा आहेत 21. 21 धावा धावफलकावरती. यशाचं शिखर गाठण्यासाठी काही वेळा अपयशाच्या पायऱ्या चढाव्या लागतात. मागच्या डॉट नंतर हा 4 आलाय. अंतिम बॉल ओव्हर नंबर 2. हा बॉल सुंदर आहे, वेगवान तेज तर चेंडू होता. कमबॅक गोलंदाज दीपेश केणीने देखील केलाय. आर.के. बिल्डर्स देखील वापसी करत असताना या मॅच मध्ये षटकं संपली आहेत. 2 धावफलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 10.50 या सरासरीनं 21 धावा धावफलकावर. उर्वरित अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 12 बॉल मध्ये कमीत कमी इथनं 30 ते 35 धावा आल्या तर 55 ते 50च्या मधलं एक मोठं लक्ष या ठिकाणी लावू शकतीये फलंदाजी करताना टीम 4 धाम स्पोर्ट्स. आज संघ भारत विरुद्ध पाकिस्तानी लढत देखील सुरू झाली आहे. प्रत्येक जण दिवाळी सोबत आज त्या मॅचचा देखील आनंद नक्की घेईल. मात्र मनकोलीकरांना सध्या वेळ आहे भारताच्या आणि पाकच्या मॅच सोबत त्यांच्या MPLचं देखील. आणि सुरुवात फार धमाकेदार केली आहे भारतीय संघानं. 5 षटकांमध्ये अवघ्या 24 वरती थांबवल्या पाकिस्तान टीमला आणि 2 विकेट्स देखील घेतलेत. आणि चांगली सुरुवात भारतीय संघानं केली आहे. आशिया कप नंतर प्रत्येक जण पाहत होता की कधी ही मॅच सुरू होईल. अगदी आतुरतेनं प्रत्येक जण वाट पाहत होता. भारत विरुद्ध पाकिस्तान रायव्हलरी ज्याला म्हटलं जातं. चला स्पीडअप करा, थोडंसं फास्ट खेळा. षटक संपली आहेत. 2 धावा धावफलकावरती. 21 बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालाय मनकोली क्रिकेट मधील येणारा फ्युचर विनीत माळी. आजही मला आठवतं 3 वर्ष आधीची ती लाईन होती ज्ञानेश्वर दादा, ज्यावेळी विनीत माळीनं गोलंदाजी केली होती आणि त्यावेळी आपण म्हणालो होतो की इन फ्युचर हा भिवंडी क्रिकेटचा सितारा आहे. अनेक जण पाहत होते माझ्या चेहऱ्याकडे की अजून मनकोली टीम मध्ये त्याची जागा नाही, एवढी मोठी उंची हा खेळाडू कशी गाठेल. त्यानंतर विनीत माळीनं त्याच्या यशानं दिलेलं उत्तर. आणि मागचं सिटी क्रिकेट आपण पाहिलं धनेसाठी गाजवलं. या हंगामासाठी देखील अनेक मोठ्या मोठ्या सिटी टीमच्या फ्रँचाईज त्याच्यासाठी आवड दाखवत होत्या आणि अनेक मोठ्या मोठ्या टीम मध्ये हा खेळाडू तुम्हाला खेळताना येणाऱ्या काळामध्ये दिसेल. विनीत असेल, वैभव असेल, मोहित असेल, या सगळ्या खेळाडूंनी आज वैभव केलंय आणि मनकोली क्रिकेटसाठी नक्कीच एक चांगली कामगिरी सातत्यानं लेजंड खेळाडूंच्या सोबतीनं हे सगळे सितारे करतात. स्ट्रायकर इनला बॅटर तयार आहे विकी पाटील आणि बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालाय विनीत माळी. विनीत माळीला टार्गेट करावं लागेल टीम 4 धाम स्पोर्टला, कारण म्हटलं जाताना ठोकायचंय तर अगदी टॉपच्याला. आणि आता इथे जर रन्स आल्या तर नक्कीच चांगल्या धावा बनवू शकते टीम 4 धाम स्पोर्ट्स. पहिलाच बॉल विनीत माळीचा, जास्त गती द्यायची होती, दिशा भरकटले, डावा स्टिकच्या बाहेर, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन ऍड केली जाईल आणि धावफलक 1 ने पुढे सरकत आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 22 धावा. आर.के. बिल्डर्स साठी हॅट्रिक साठी 5000चं कॅश प्राइज आहे. जॉन्टी केणे यांसकडनं जे टीम होणार आहे तर दुसऱ्या बाजूला प्रत्येक 4 प्रत्येक 6 साठी जिग्यादा यांसकडनं 500 आणि 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल. वैभव माळी मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी करताना दिसला.
त्याआधी आपण पाहिलं होतं यशपाल आणि त्यांची टीम चांगलं क्रिकेट खेळताना दिसली. आता तिसरी लढत नुकतीच पार पडली आणि आता ही चौथी मॅच मैदानावरती सुरू आहे. बॉल तयार, वेगवान वेगवान तेच तर हा बॉल. चेंडू जातोय या ठिकाणी निर्धाव, डॉट बॉल न होतीये सांगता मोठ्या फटक्यांच्या शोधात सध्या पाहायला मिळतोय. फलंदाज विकी पाटील, समोर देखील विनीत माळी सारखा एक चांगला गोलंदाज आहे. त्यामुळे वैभव पाटीलला आज स्वतःच्या नावाचा डंका वाजवायचा आहे, तर मोठे फटके खेळावे लागतील. टीमची टोटल थांबली आहे 22 वर. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वर, राईट आर्म ओव्हर द विकेट. हा फुल टॉस, दिशा दिली आहे, गॅप मोठा आहे, नाही थांबणार, बॉल निघून चाललाय फार वेगानं. मात्र त्याच वेगानं आले क्षेत्ररक्षक. क्रिकेट विथ फुटबॉल फार चांगला खेळू शकतो आणि तेच सांगितलं त्या ठिकाणी खेळाडू. फिल्डर होते शुभम आणि 2 धावा त्यानं वाचवलेत आपल्या संघासाठी. या 2 धावा देखील मॅच मध्ये एक वेगळा इम्पॅक्ट टाकताना आपल्याला पाहायला मिळू शकतात. टीमची टोटल 2 ने पुढे सरकली आहे. 24 धावा धावफलकावरती. मनकोलीचे एक सुसज्ज असं भव्य दिव्य हे श्री गुरुदत्त चौटा हिरवा क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळत आहे. तिथनच तुम्ही आनंद घेता भिवंडीतील मनकोली शहर आणि या क्रीडा नगरीतनं मनकोली प्रीमियर लीग. यॉर्कर सन्मान देण्यास भाग पाडलं. वेग आहे, वेग बोलतोय त्या ठिकाणी विनीत माईचा. मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू फाईन लेगला त्या ठिकाणी अडवलाय. पुन्हा एकदा शुभमनं अजून 2 धावा मिळतील. विनीत माईच्या अगेन्स्ट देखील रन्स फार सुंदर बनवतीये. फलंदाजी करताना टीम चारधाम स्पोर्ट्स मागच्या 3 बॉल मध्ये विनीतनं खर्च केले धावा 5 आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 26 धावा. आणि अजूनही जर आपण पाहिलं फलंदाजीसाठी हँडसम बाहुबली शिवम केनेचे येणं बाकी आहे. साहिल दादांना देखील आज तलवारीला धार दिली आहे. आता बॅटिंगची वेळ येईल का, कारण आता 40+ खेळाडू मैदानावरती. देवानंद माळी चांगली पार्टनरशिप करतात. विकी पाटील सध्या थोडासा शांत आहे, पाहायचं इथनं कमबॅक केलं जाईल का. बॉल तयार वैभवसाठी. विनीत वेगवान बॉल विनीत माईचा जातोय निर्धाव. रनची नितांत गरज आहे, कारण दोन्ही बाजूला आपण म्हणालो ना ज्ञानेश्वर दादा बॉलिंग युनिट फार सुंदर आहे. एका बाजूला मोहितचा वेग, दुसऱ्या बाजूला विनीतचा आणि दोन्ही टीम मध्ये 40+ खेळाडू आहेत. चॉईस प्लेअर ते देखील फार सुंदर आहेत. त्यामुळे ही मॅच 40-42 ला देखील एक रंगतदार क्लोज इन्काउंटर तुम्हाला पाहायला मिळेल. वेगवान बॉल विनीत माईचा, हा देखील जातोय निर्धाव. लगातारचे 2 डॉट विनीत माईनं टाकलेत त्या ठिकाणी. वैभवला अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. 5 बॉल मध्ये आलेत धावा 5. अंतिम बॉल शिल्लक आहे विनीत माईच्या षटकातील. चांगली गोलंदाजी सध्या विनीत माईनं केली आहे. रन बॉल त्यानं खर्च केले त्या मॅच मध्ये. सुरुवातीला 3 मध्ये 5, त्यानंतर लगातारचे 2 निर्धाव आणि कमबॅक फार चांगलं झाला टीम आर के बिल्डर्स साठी. कमी धावेवरती कसं रोखलं जाईल हा प्रयत्न आर के बिल्डर्स साठी करतात. टीमचे कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट ती भूमिका दाखवत असताना. शेवटचा बॉल, अंतिम बॉल ओव्हर नंबर 3 मधील. स्लोवर वन होता, गती कमी केली, आडव्या बॅटनं लॉफ्ट करायचं होतं. सिंगल कंप्लीट झाली आहे आणि दुसऱ्या रनचा देखील मानस आणि प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झालेत. 2 धावेच्या मदतीनं धावफलक 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 28 धावा 28 आणि शेवटचं षटक बाकी आहे. इथनं प्रयत्न करेल टीम चारधाम स्पोर्ट्स कमीत कमी 15 ते 20 धावा या षटकामध्ये बनवल्या जावा. कारण म्हटलं जातं ना मित्रांनो, परिंदों को मंजिल मिलेगी यकीनन, उनके फॉलो हुआ पर बोलते हैं. जमाने में अक्सर वो लोग खामोश रहते हैं जिनके जीतने के जज्बे और हुनर बोलते हैं. ते हुनर, ते जज्बे, ते इरादे कायम करावे लागतील फलंदाजांना. आता ड्रिंक ब्रेक झालाय. टीमचा कॅप्टन आलाय मोहित. मैदानाच्या आत पाणी नाही, त्यासोबत अनेक सारे मॅचेस और इस मैच की कहानी लेके मोहित आया. त्यामुळे हा सामना शेवटच्या षटकात फार निर्भर करतो. चारधाम स्पोर्ट्स टीमला रन्स तर दुसऱ्या बाजूला धावा थांबवणं टीम आर के बिल्डर्सला.
शेवटचं षटक बाकी आहे. चला वेळ थोडा जास्त जातोय. दोन्ही टीम लक्ष असू द्या. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज झाला जितेश माळी. अजून एक युवा खेळाडू आणि त्याच्या समोर आहे 40+ मास्टर्स प्लेअर देवानंद माळी. चांगली बॅटिंग केली आहे देवानंद यांनी. 5 बॉलमध्ये 12 रन्स त्यांनी केलेत. पाच चेंडूंमध्ये 12. चांगलं स्ट्राईक रेटने ते बॅटिंग करतात. आता इथनं गरज आहे धाव्यांची, त्यामुळे 14 ते 15 रन्स कमीत कमी गरजेचे आहेत, जेणेकरून 40च्या वरती हे टार्गेट सेट केलं जाईल. 3 षटक धावा आहेत 28. पहिल्या षटकात 11, 12, दुसऱ्या षटकात 9 आणि तिसऱ्या षटकात 7. पहिलाच बॉल बॅटची कडा, थर्ड मॅनला फिल्डर अडवला. त्या ठिकाणी चेंडू एकच धाव मिळाली आहे आणि एका धावेनंतर धाव फलक पुढे सरकलाय. टीमची टोटल 29. आता खरी जिम्मेदारी आली आहे वैभवच्या खांद्यावरती, सॉरी विकीच्या खांद्यावरती, कारण मागचे 6 बॉल फक्त 6 रन्स त्यानं केले. 3 त्यामध्ये तो डॉट खेळलाय, 2 डबल आल्या, त्या इनर एज नव्हत्या. अर्थातच आतली कडा घेऊन एकच बॉल फक्त त्याच्या बॅटवरती मिडल झाला, जो स्लोवर वन होता विनीत माईचा. त्यानं ऑनसाईडला वळवलं होतं. चेंडू बॅटवरती थोडंसं नाराज आहे. मग आता ते सूत्र बदलावं लागेल, मोठे तडाके द्यावे लागतील आपल्या बॅटमधनं फलंदाज विकी पाटीलला. हा खेळाडू महत्वाचा टीम चारधाम स्पोर्ट्ससाठी. जितेश माई बॉलिंग ट्रॅक वरती, सुरुवात तर त्यानं चांगली केली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट, हाफ ट्रॅकर ऑन साइडला फटका खेळायचा होता. मिस टायमिंग, एलिव्हेशन नाहीये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वाट पाहतात, तोपर्यंत धावा मिळतील 2. तिसऱ्या धावेचा प्रयत्न का नाहीये, कारण 3 घेऊन तुम्ही चौथीसाठी ट्राय करू शकत होता. थ्रो खराब होता. खरं तर बॉल अर्ध्या विकेट वरती सहजच मैदानाच्या बाहेर जायला होता, नाही जमलं त्या ठिकाणी फलंदाज विकी पाटीलला. टीमची टोटल 2 ने पुढे सरकली आहे 31. धावफलकावरती धावा 31 झालेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्लॉग व सुरुवात आणि रनची गरज आहे. पाहिजे त्या धावा फलंदाज विकी बनवणार का? फिल्डिंग मध्ये चेंजेस, थोडा वेळ जास्त जातोय. लक्ष सुद्धा ऑफिशियल अंपायर. बॅटच्या रडार मध्ये समोर होता. हा बॉल देखील बॅटवरती व्यवस्थित मिडल नाहीये. 2 तर नक्की मिळतील पाहिजे. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? बॉलर्ससाठी बॅकअप त्या ठिकाणी नाहीये, मात्र रन्स मिळतील 2. यावेळी देखील 3 सहज मिळणार होत्या, मात्र थोडा लेट कॉल आणि फलंदाज बाद. आता स्ट्राईक सोडायची होती तर मग आधी का नाही, कारण आता 40+ प्लेअरकडे स्ट्राईक आली. 2 धावा मिळाल्या. नौखा येणारा फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडला जाईल. कुठेतरी गेम प्लॅन चुकतोय, कुठेतरी रणनीती विकी पाटीलची मिस होतीये. फलंदाज अंपास म्हणजे 3 रन कंप्लीट झालेत. आधी स्टिक ज्यावेळी पडल्या त्यावेळी पायाचा स्पर्श झाला आणि तदनंतर ज्यावेळी बॉल आला त्यावेळी तुम्हाला मग स्टंप उखाडणं गरजेचं होतं. धावफलक 3 ने पुढे सरकेल. चौतीस धावा आणि अजूनही चेंडू शिल्लक आहे 3 बॉल मध्ये इथनं 10 आले तर मोठं लक्ष नक्कीच आपण म्हणू शकतोय, कारण समोर देखील चांगली फलंदाजी आहे आरके बिल्डर्स टीम कडे. त्याचं काय टोटल आहे, काय माइंडसेट या ठिकाणी आहे बॅटिंग करणाऱ्या टीम चारधाम स्पोर्ट्सचं? बॉल तयार. जितेश माळी, बॉल तयार. षटकातील पुढचा बॉल
हा चेंडू सुंदर आहे. हेच तर गणित चुकलं या मॅच मध्ये. कारण जर तुम्ही 4 ओव्हर 40+ बाटा मैदानावरती थांबवताय तर स्लॉग ओव्हर्स मध्ये कमीत कमी मोठे फटके तुमच्या बॅटमध्ये यायला हवे. मग आता स्ट्राईक मिळाली त्या ठिकाणी 40+ प्लेअरला आणि काहीशा धावा थांबलेत, रन्स थांबलेत. आता दिशा खराब आहे. व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक्स्ट्रा रन मिळेल. 1 संघ पुढे सरकतोय. टीमची टोटल एकेरी धावेनं पुढे सरकती आहे. 35 धावा धावफलकावर. अजूनही अंतिम चेंडू शिल्लक आहेत. या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 अंतिम 2 बॉल मध्ये पाहिजे रन्स किती बनणार. फुल टॉस बॉल, फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर की येस, ऑल इंडियाचा निर्णय आलाय. षटकार आहे. फक्त रिचेक आपण करूया. आयोजन समिती आहे इथे, कोणत्याही ओनरचं किंवा असं मत नाही आहे. सगळ्या ऑल प्लेयर्स आहेत. पूर्ण व्यासपीठ आहे आणि पाय ज्यावेळी स्पर्श झाला बाउंड्रीवरती त्यावेळी चेंडू हातामध्ये आला असं आमच्या ऑर्गनायझर कमिटीचं मत आहे. आणि हा षटकार येतोय आणि या षटकारांना आता फायटिंग टोटल सेट झाली आहे. ऍक्शन रिप्ले देखील पाहू, आपल्याकडे आहे टेक्नॉलॉजी. अंपायरचा इशारा आला. 6 धावा, 6 धावफलक पुढे सरकले. टीमची टोटल 6 न धावफलक पुढे सरकले. 41. अजून एक चांगला फटका अलॉंग दी कार्पेट लॉफ्ट केला समोर. सिंगल कंप्लीट. खरं तर या मॅच मध्ये दीपेश 40च्या पुढचा खेळाडू होता का? कारण 40+ खेळाडू 4 ओव्हर मैदानावरती थांबला. कुठेही फिटनेसची कमकुवत जाणवली नाही. एकदा 40+ प्लेयर्ससाठी टाळा मित्रांनो नक्की व्हायला हव्या. 4 ओव्हर देवानंद माईचं जे फिटनेस होतं लाजवाब होतं. आणि तुमचं आत्ताचं रक्त 21-22 आणि तुम्ही बॅटिंगसाठी आला 2 ओव्हर नंतर. म्हणजे जर 12 बॉलमध्ये तुम्ही 7 ते 7-8 रन धावून थकत असाल तर क्रिकेटचं फ्युचर तुमचं धोक्यात आहे. फिटनेसची गरज आहे. तर पहिलं सत्र या ठिकाणी संपन्न झालंय. धावा आहेत 42-43ची गरज. पाहिजे रोखणार का? चारधाम स्पोर्ट्स नावाप्रमाणे लौकिकाप्रमाणे क्रिकेट साकारणार की विनीत माईची बॅट आणि त्याचे 40+ खेळाडू त्याची टीम या मॅच मध्ये सामना टीम आर के बिल्डर्स जॉन्टी केने यांच्या टीमला जिंकून देणार. या ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये आवाज मानेरे गावचा राहुल भोईर यांचा. त्याआधी जाऊया आपण टॉस साठी याच गावातील एक लोकप्रिय आणि नावाजलेला आवाज कायरामजी केणी सरांकडे. धन्यवाद. धन्यवाद ओमकार. मॅडी 11 आणि श्री गणेश ए दोन्ही संघाचे संघनायक या आपण टॉस बॉक्स मध्ये. वेलकम तकदीर माली, आतिश माली आणि मान्यवर कक्षामधून मी आवाज देतोय. लालचंदादा माली या आपण आपले शुभ हस्ते आपण करूया. पुढील सामन्याची नाणेफेक श्री गणेश अ संघ आणि मॅडी 11 संघासाठी हा महत्त्वाचा सामना राहील. कारण की पहिल्या सामन्यातून एसवी स्पोर्ट्स संघाच्या अगेन्स्टचा संघ पराभूत झाला होता. अगदी महत्त्वाचा सामना आहे आतिश माली याच्यासाठी. दोन्ही संघांना विजयासाठी शुभेच्छा. टेल आणि हेड असं नाण्याचं स्वरूप आहे. कुठला संघनायक आवाज देईल? तकदीर माली आवाज देतील. हेड असं म्हणणं आहे. अगेन्स्ट आलेलं आहे मॅडी 11. आतिश माली हा टॉच विनर झालेले आहे. दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आतिश नाणेफेक जिंकलात. पहिला सामना गमावलेला आहे. दुसऱ्या सामन्यात मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. सर्वप्रथम आपला निर्णय काय? क्षेत्ररक्षण करताय. श्री गणेश संघ पहिला सामना खेळतोय. या संघाच्या अगेन्स्ट निर्धारित 4 षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी कारण किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? गोलंदाजी चांगली करण्याचा प्रयत्न करू आणि कमी धावांमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. अगदी आपल्या संघासाठी हा महत्त्वाचा सामना आहे. जास्त अपेक्षा कोणाकडून असतील? जास्त अपेक्षा अजित भोईर आणि 40+ जे पण आहेत आमचे सर्व टीम करणं जास्त अपेक्षा असेल. धन्यवाद. आपल्या संघाला विजयासाठी शुभेच्छा आहेत. तकदीर माली नाणेफेक हरलात. प्रथम फलंदाजी करायची आहे. नाणेफेकी जिंकली असती तर काय निर्णय असता? फलंदाजी. पहिला सामना खेळताय. सकाळपासून आपण 4 सामने पाहिलेले आहेत. फलंदाजी करताना किती धावांचं टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल मॅडी 11 या संघासमोर?
समोरची टीम चांगली आहे, आम्ही त्यांना जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू. कसं वाटलं गुरुदत्त क्रीडा मंडळाचं आयोजन खूप चांगलं आहे आणि सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आपल्याला देखील विजयासाठी शुभेच्छा. टॉस बॉक्समधून न्यूज आहे, मॅडी 11 संघांनी नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी श्री गणेश या संघाला आमंत्रित केले. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे सज्ज आहेत राहुल भोईर सर. धन्यवाद. हेलो, थैंक यू सो मच ओमकार, थैंक यू करम जी केनी सर. तो बहुत बहुत शुक्रिया फिर एक बार दोपहर की कड़ी धूप में सभी का स्वागत है. आज चौथा मुकाबला मैदान पर चलता हुआ आज के दिन का दो बड़ी टीमों के बीच चारधाम वर्सेस ये मुकाबला आरके बिल्डर्स के बीच मुकाबला है. टॉस जीता था आरके बिल्डर्स टीम ने और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया. उनकी गेंदबाजी सही साबित हुई क्योंकि 4 ओवर में उनके गेंदबाजों ने केवल 42 रन खर्च किए. अब 43 का टारगेट होगा इस मैदान पर चारधाम बिल्डर्स के सामने. चारधाम जिससे बल्लेबाजी की थी 42 रन बनाए. अब 43 का टारगेट सॉरी मैदान पर आरके बिल्डर्स टीम के सामने. फोर्टी रनों का टारगेट होगा इस मैदान के ऊपर आरके बिल्डर्स टीम के सामने. दोपहर की कड़ी धूप में कई सारे दर्शक आज मुकाबले का एंजॉय करते हुए, कई सारे दर्शक है जो यूट्यूब के माध्यम से यानी कि होम फोटोज के माध्यम से ये मुकाबला एंजॉय कर रहे हैं. घर बैठे बैठे उनका भी हम स्वागत करेंगे. स्वागत. और आज अंपायर की भूमिका निभाई है 3 अंपायर आज प्रहलाद पाटिल सर, परेश महाजन सर और राजेंद्र पाटिल सर जो कि अंपायर की भूमिका निभा रहे हैं. नैनेश्वर मुकादम और अल्पेश गायकवाड़ जो कि सुर की भूमिका निभा रहे हैं. और साथ साथ कमेंट्री बॉक्स में राहुल भोईर सर, ओमकार सेट्टे और करम जी केनी सर. फोर्टी रनों का टारगेट बीच मैदान के ऊपर. सलामी जोड़ी आती हुई मैदान के ऊपर हम बात करेंगे. सलामी बल्लेबाज अविन माली और रजनीकांत माली, ये 2 बल्लेबाज सलामी के लिए आ चुके हैं. ओपनिंग ब्लास्टर जोड़ी जो कि 43 रनों का टारगेट है. रन ज्यादा नहीं है, पहला मुकाबले का टारगेट था. बिल्कुल पहले मुकाबले में भी सेम टारगेट बनाया था कि 43 का टारगेट रखा था. वो मुकाबला चेस करने वाली टीम हारी थी, यानी कि डिफेंस किए थे 42 रन को भी. चलो अंपायर मुकाबला शुरू करें. चारधाम टीम ज्यादा वक्त जाया न करें प्लीज, कोऑपरेट, क्योंकि इसके बाद बहुत सारे मुकाबले बाकी हैं. गेंदबाज केतन माली पहला ओवर पावर प्ले का लेंगे और बिल्कुल सामने बल्लेबाज हैं अविन माली और रजनीकांत माली. गेम ऑन, लेट्स प्ले. पहली गेंद फुल टॉस थी, सामने खेला मिड विकेट की तरफ. फील्डर मौजूद, 1 रन पूरा. दूसरे के लिए पलटे, रन बने हैं 2. ऑन द स्टंप थ्रो करना चाहिए बिल्कुल, क्योंकि आपको रन को बचाना है. आप बाउंड्री लाइन पर फील्डिंग कर रहे हैं ना, तो आपका थ्रो बेहतर होना चाहिए. ऑन द स्टंप बिल्कुल आपको थ्रो करना था, वो नहीं कर पाए. पावर प्ले में यदि आप मेन फील्डर रहते तो आप में वो चतुराई होनी चाहिए, क्योंकि पावर प्ले में करम केनी सर हमेशा चतुर फील्डर हम बाउंड्री लाइन के ऊपर रखते हैं. बाउंड्री लाइन में 2 खिलाड़ी हैं, ऑन साइड में रखे गए दोनों खिलाड़ी को हम बात करेंगे. ऑन साइड में मिड विकेट और एक लॉन्ग ऑन, ये 2 खिलाड़ी देख सकते हैं आप बाउंड्री लाइन के ऊपर है. 30 गज घेरे के अंदर 9 खिलाड़ी हैं, आप देख सकते हैं. फर्स्ट लिप, उसके बाद बैकवर्ड्स पॉइंट शॉट एक्स्ट्रा हुआ, मिड ऑफ, और इस बार खेला है मिड विकेट की तरफ. वहां फील्डर मौजूद, 1 रन पूरा. दूसरे के लिए पलटे, थ्रो नहीं कर पाए. 1 रन को बचाना होगा, क्योंकि रन सिर्फ 43 रनों का टारगेट रखा है.
पहले मुकाबले में ये मत भूलो कि पहले मुकाबले में 42 रन डिफेंस हुए थे। यही जज्बा रखना होगा और उससे पहले ना आपको पहला ओवर बेहतर फेंकना होगा। आपको विकेट की तलाश है, विकेट निकालने होंगे तो जाकर इस मुकाबले को जीत सकते हैं। एसवी स्पोर्ट्स टीम ने रन डिफेंस किए थे पहले मुकाबले में। और ये देखिए रिवर्स शॉट, कमाल की टाइमिंग और गेंद सीधे बैकवर्ड पॉइंट बाउंड्री लाइन के बाद 4 रन। शुरुआत बेहतरीन की है बल्लेबाज अविन माली। अविन माली कमाल की बल्लेबाजी करते हुए 40+ के खिलाड़ी हैं। देखा सामने 2 खिलाड़ी पावर प्ले में रखे थे और इस समय जैसे फुल टॉस मिली ना उसपे 4 रन दाग दिए। शानदार बल्लेबाजी, बेहद खूबसूरत शुरुआत करते हुए मैदान के ऊपर, क्योंकि अब लक्ष्य है 43 रनों का और अब तक बने हैं 8 रन। पहले 3 गेंद में रणनीति बनानी होगी और बिल्कुल आपको विकेट की तलाश है। शायद पहला ओवर में 1-2 विकेटें गिरे ना तो जाकर इस मुकाबले में पकड़ मजबूत बन सकती है। अबिन मालिक काफी उम्दा खेल रहे हैं, टाइमिंग ताकत के साथ भी खेल रहे हैं, चतुराई के साथ भी कदमों का इस्तेमाल किया। मिड ऑफ के क्षेत्र में खिलाड़ी मौजूद, 1 रन जरूर बनेगा। 1 से टीम का टोटल बढ़ता हुआ 9 रन बगैर विकेट के नुकसान पर पहला पावर प्ले ओवर शुरू है और पहली 4 गेंद में 9 रन तो जरूर बने हैं। अभी भी जीतने के लिए हम बात करेंगे 34 रन की आवश्यकता है। संघर्ष तो दोनों टीम को करना होगा क्योंकि जीत इतनी आसान नहीं है इस पिच के ऊपर। यह गेंद दिशा से बट के वाइड गेंद, अतिरिक्त रनों में बढ़ोतरी, टीम की टोटल 10 रन पर पहुंचा है। आपको कम रनों में जीतना है ना तो अतिरिक्त रनों के ऊपर अंकुश लगाना होगा और स्टैंडर्ड फील्डिंग की जरूरत भी है। इस बार भी फुल टॉस थी। मिड ऑन क्षेत्र में यहां पर खिलाड़ी आए, रन के लिए पलटे। ये देखिए 2 रन, जहां सिंगल बनना हो बिल्कुल जहां 2-2 रन बन रहे हैं, बिल्कुल थोड़ी सी मिस फील्डिंग देखने को मिल रही है, जो कि जीतने के लिए आपको यही करना है कि आपको स्टैंडर्ड फील्डिंग करनी होगी, आपको गेंदबाजी अच्छी करनी होगी, अतिरिक्त रनों के ऊपर अंकुश लगाना होगा, तो जाकर आप कम स्कोर में ये मुकाबला जीत सकते हैं। मगर इस समय गलती हो रही मैदान में, जो कि फील्डिंग करने वाली चांदाम टीम की ओर से। रन को बचाया नहीं जा रहा है, रन खर्च हो रहे हैं मैदान के ऊपर। फुल स्कोर बोर्ड पे ऊपर पहुंचता हुआ 12 रन बगैर विकेट के नुकसान पर पहला प्रगति पर। और इस बार मिड ऑफ के ऊपर से उड़ाना चाहते थे बल्लेबाज के पारी का अंत, एक शानदार कैच और विकेट नंबर पहला मैदान से बाहर। रजनीकांत माली बैक टू द डगआउट। बाया ठाकुरले गावा मटको बाया मोठे गावचे गावा
और कमाल की गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी। पहली गेंद सामने से निकाला, परफ्यूम डिलीवरी, और इस बार पटकी हुई गेंद। बिल्कुल मौका था बल्लेबाज के पास, मौके के ऊपर चौका नहीं मार पाए। दो गेंदें डॉट जरूर आई है, और मैंने शुरुआत में ही कहा कि जितनी डॉट बॉल ज्यादा आएंगी उतना दबाव बढ़ सकता है। डॉट बॉल कहते हैं कि कैंसर की तरह, मारता कम है, डराता ज्यादा है। और इस समय डॉट गेंदें आती हुई, दबाव थोड़ा बढ़ता हुआ इस मुकाबले में। फिर एक बार कदमों का इस्तेमाल जरूर किया था, मगर पटकी हुई गेंद हम पाने से वाइड करार दी। तो टीम की टोटल की हम बात करेंगे तो 13 पर पहुंचा, टोटल स्कोर 13 रन, लॉस ऑफ 1 विकेट। अभी भी जीत की हम बात करेंगे। दो गेंदे डॉट आने के बाद तीसरा व्हाइट बॉल अंपायर ने डिसीजन दिया था बिल्कुल। और गेंदबाज पटकी हुई गेंद और एक वाइड गेंद। तो टीम की टोटल 14 रन पर पहुंची है। रन संख्या की हम बात करते हैं 14 रन, एक विकेट के नुकसान पर। अभी भी जीत की हम बात करते हैं तो 29 रन की आवश्यकता होगी इस मैदान पर। शुभम थोड़े से लाइन से भटक रहे, बिल्कुल दो गेंदें पहले शानदार फेंकी, अच्छी गेंद, बिल्कुल ये शानदार गेंद थी, बिल्कुल जड़ में फेंकने की कोशिश कर रहे हैं। और अब दबाव बढ़ता हुआ, तीन गेंदें डॉट, दो गेंदें वाइड। इस मुकाबले में हम देख रहे हैं कि बिल्कुल यानी कि तीन गेंद में दो ही रन आए। अब थोड़ा सा दबाव बनता हुआ, अब थोड़ा सा प्रेशर बनता हुआ। शुभम फिर एक बार गेंदबाजी करेंगे। टीम की टोटल रन संख्या, ये बेहतरीन गेंद थी मगर फील्डर मौजूद है, रन बनेगा एक। डबल के लिए पलटे, थ्रो अच्छा नहीं कर पाए थे मगर अंतिम मोमेंट में यहां पर कलेक्ट किया विकेट कीपर ने, और साथ साथ विकेट का पतंग और एक विकेट। टीम की टोटल रन संख्या की बात करते हैं तो 15 रन, दो विकेट के नुकसान पर। आउट होने वाले बल्लेबाज अविन माली बैक टू द डगआउट।
तो 2 ओवर का खेल तो 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है 15 पानी। तो टीम की रन संख्या 2 ओवर के बाद 15 रन बने। मैच की हम बात करते चलते फिर एक बार मैदान के ऊपर, जहां से हम बात करेंगे जीत के लिए 43 की टारगेट थी, अब बने हैं 15 रन। जीतने के लिए अब आवश्यकता होगी आने वाली ओवर में, यानी कि 12 गेंद में अब चाहिए 28 रन। प्रति ओवर 14.00 की औसत बरकरार रखनी होगी इस मुकाबले को जीतने के लिए। 10.75 की औसत थी, मगर अब मुकाबले की औसत बढ़ गई है 14.00, यानी कि आने वाली 12 गेंदें अब जीत के लिए समीकरण है दोस्तों 28 रन की आवश्यकता। आने वाला निर्णायक ओवर, आने वाला ओवर होगा दोस्तों मुकाबले का रुख बदलने वाला ओवर, आने वाला ओवर होगा फैसला बदलने वाला ओवर। मुकाबले में क्या कुछ होगा इस ओवर में हम बात करेंगे, क्योंकि ये ओवर है दोनों टीम के लिए महत्वपूर्ण। गेंदबाज मोहित केनी, पहली गेंद बिल्कुल नीचे रखी, बिल्कुल बेहतरीन गेंदबाजी, नियंत्रित टप्पा। देखिए मोहित के पास वो क्षमता है और हमेशा गेंदबाजी अच्छे करते हैं, और इस समय भी गुडलैंड पर गेंद पड़ने के बाद पूरी तरह से नीचे रहते हुए बल्लेबाज को चकमा दिया, और कहते हैं ना कि चकमा खाने वाली गेंद में कोई नंबर नहीं होता। डॉट बॉल की समाप्ति, प्रेशर बढ़ चुका है और गति परिवर्तन करना चाहते थे, मगर लेग स्टंप से बाहर वाली गेंद वाइड करार दी। शुरुआत में भी बिल्कुल कहा था कि आपको रन कम है, कम रनों में मुकाबला जीतना है तो आपको अतिरिक्त रनों के ऊपर अंकुश लगाना होगा। 16 रन, लॉस ऑफ 3 विकेट, 3 विकेट गंवा चुकी है सामने बल्लेबाज, और इस बार हवा में जरूर खेलना चाहते थे बैकवर्ड स्क्वायर लेग में, मगर गेंद गई मिड विकेट में जहां खिलाड़ी मौजूद थे। विकेट नंबर 4 और एक विकेट का पतंग। आई तुझा डोंगर धनानी
कमाल की फील्डिंग, काफी अच्छी फील्डिंग, बहुत अच्छी फील्डिंग देखने को मिली, जहां से बाउंड्री लाइन से सीधे गेंद को उठा के ऑन द स्टंप थ्रो करना सर कहीं तो मुश्किल था, और साहिल केनी ने कमाल की थ्रो की है। ये एक रन क्यों ना हो, मगर अपने टीम के लिए बहुत बड़ा मायना रख सकते हैं। और अब मुकाबले में आप देख सकते हैं जीतने के लिए समीकरण बदला, टीम की टोटल रन संख्या पहुंची है, कुल स्कोर है 19 रन और एक डॉट बॉल, और एक डॉट बॉल। अब दबाव बढ़ चुका है, अब दबाव बढ़ चुका है। ओवर की समाप्ति हुई, 19 रन बने हैं, तो आप जीतने के लिए 24 रन की आवश्यकता होगी। 1 ओवर 24, कौन चाहता है कि इस तरह से मुकाबला हो। और जैसे मैंने शुरुआत में भी कहा था कालीराम केनी सर की पहले बल्लेबाजी करने वाली टीमें जीती है, डिफेंस करने वाली टीमें जीती है, तो शायद ये मुकाबला भी अब चारधाम टीम के पक्ष में थोड़ा सा मजबूत होता हुआ, मगर ये क्रिकेट खेल है दोस्तों, नहीं बता सकते। पहली गेंद तो जरूर डॉट, अब बल्लेबाज के ऊपर दबाव है, क्योंकि जब रन ज्यादा होते हैं गेंदों से तो बल्लेबाज पर प्रेशर बनता है, दबाव बनता है। अब 5 गेंदें 24 का समीकरण क्रिकेट में हो सकता है। गेंदबाजी अच्छी है, गेंदबाजी अच्छी है, कुछ नहीं कर सकते, क्योंकि जिस तरह से वो गेंदबाजी कर रहे हैं, मानो दूसरी गेंद में रन लिया 1, अब जीतने के लिए चाहिए 23 रन। 20 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके हैं, तो अब 23 रन की आवश्यकता होगी। 4 गेंदें 4 छक्कों की शायद जरूरत होगी, तो जाकर ये मुकाबला जीत सकते हैं, मगर ये फुल टॉस थी, मौका जरूर दिया था, छक्का नहीं दाग पाए। ऐसे मौके जब आप छोड़ोगे तो मुकाबला जीतना कठिन ही होगा, क्योंकि आप 3 गेंदें 22 का समीकरण है। इस मुकाबले में फिर एक बार चारधाम टीम ने साबित किया गेंदबाजी की ताकत क्या होती है, और आज फिर एक बार मास्टरमाइंड खेल किया, और इस मुकाबले में सिक्का जरूर उनकी तरफ पहुंचा है, यानी कि यह मुकाबला उनकी तरफ झुका है। वाइड गेंद, अतिरिक्त रनों में बढ़ोतरी, टीम की टोटल 22। सर शुरुआत की हम बात करेंगे ना, पहला ओवर 40+ टीम के खिलाड़ियों ने बेहतरीन किया था, 12 रन योगदान अच्छा दिया था, मगर जैसे ही 40+ का ओवर समाप्त हुआ उसके बाद ना उनके बल्लेबाजों की बल्लेबाजी अच्छी नहीं रही। अच्छी गेंदबाजी, बिल्कुल बेहतरीन गेंदबाजी आज जरूर देखने को मिली चारधाम टीम की ओर से, और ये औपचारिकता शायद मुकाबले में, क्योंकि ये मुकाबला पूरी तरह से जीत की कगार पर खड़ी है चारधाम स्पोर्ट्स टीम, और ये मुकाबला भी जीता है। इसी के साथ ये मुकाबला चारधाम स्पोर्ट्स टीम ने जीता है, और ये मुकाबला जीता है। कांग्रेचुलेशन चारधाम स्पोर्ट्स टीम, हार्ड लक आरके बिल्डर्स। ये